नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो आहे. ही जी व्हॅकन्सी निघालेली आहे, इंडियन ऑइलकडून इथं व्हॅकन्सी निघालेली आहे मित्रांनो. चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे इथं अप्लाय करण्यासाठी, जे की आपलं पद असणार आहे. रिक्वायरमेंट निघालेली आहे इंजिनियर आणि ऑफिसर पदासाठी इथं व्हॅकन्सी असणार आहे. ग्रेड ची भरती असणार आहे मित्रांनो. ओके. ओके. याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता असणार आहे अप्लाय करण्यासाठी. बी.टेक वाले इथं अप्लाय करू शकता. ओके. तर चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे आणि आपलं टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, इंस्टा आयडी, फेसबुक आयडीला फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता ह्याची व्हॅकन्सी निघालेली आहे, जे की इंडियन ऑइलकडून इथं व्हॅकन्सी निघालेली आहे मित्रांनो. आता याच्यामध्ये दिलेलं आहे आपल्याला रिक्वायरमेंट जी दिलेली आहे इंजिनियर अँड ऑफिसर ग्रेड ची व्हॅकन्सी असणार आहे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड कडून. ओके. याच्यामध्ये आपल्याला कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे सीबीटी 2025 साठी. आता याच्यामध्ये दिलेलं आहे त्यांनी इथं 5 सप्टेंबर 2025 चा इथं नोटिफिकेशन आलेली आहे, जे की इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड कडून लँडिंग एनर्जी कंपनी असणार मित्रांनो, की जसं की कंपनीबद्दल इथं माहिती वगैरे दिलेली आहे. एलपीजी, सीएनजी. ओके. त्यानंतर इथं आपलं गॅस वगैरेचीच कामं करत असतं. ऑइल, गॅस. ओके. अशा पद्धतीने दिलेलं आहे. याच्यामध्ये दिलेलं आहे केमिकल, इलेक्ट्रिकल आणि इस्टिमेशनसाठी इथं व्हॅकन्सी असणार आहे. क्वालिफिकेशन आपल्याला दिलेली आहे बी.टेक डिग्रीवाले इथं अप्लाय करू शकता. 65% आपल्याला पाहिजे आहे. ओके. जनरल, ईडब्ल्यूएस, ओबीसीला आणि 55% एस-सी, एस-टी, पीडब्ल्यूडी याच्यामध्ये अप्लाय करण्यासाठी लागणार आहे बी.टेकमध्ये. ओके. रेग्युलर आपण फुल टाईममध्ये डिग्री केलेली पाहिजे, तर आपण इथं अप्लाय करू शकतो. डिसिप्लिन दिलेली आहे, जी की तुम्हाला डोमेन सीबीटी पेपरसाठी आपल्याला आणि इथं इंजिनिअरिंग डिसिप्लिन दिलेलं आहे डिग्री सर्टिफिकेशन. ओके. आता केमिकल इंजिनिअरिंगसाठी इथं व्हॅकन्सी असणार आहे, ज्यामध्ये तुमचं इथं झालेलं असेल. ओके. डिसिप्लिनमध्ये. ओके. त्याच्यानंतर असणार दुसरं इलेक्ट्रिकल इंजिनिअरमध्ये याच्यामध्ये दिलेलं आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरचे डिसिप्लिन. ओके. त्याच्यानंतर इथे एस्टिमेशन इंजिनिअर असे 3 इंजिनिअरसाठी इथं व्हॅकन्सी त्यांनी इथं काढलेली आहे. ओके. त्याच्यामध्ये दिलेलं आहे त्यांनी कॅन्डिडेटला इथं डिसिप्लिन्स वगैरे आपल्याला नॉट इलेजिबल. ओके. तर त्यांचं इथे झालेलं असेल तेच वाले इथं अप्लाय करू शकता. बाकीच्यांना इथं कोणत्याही प्रकारची अपॉर्च्युनिटी नसणार आहे. ओके. इथं आपल्याला दिलेली संपूर्ण माहिती. त्याच्यामध्ये एम-टेक वाल्यांसाठी इथं कोर्स दिलेला आहे, इंटरमिडिएट कोर्स, ड्युअल डिग्री. बी.टेक वाल्यांसाठी इथं जे की इथं मेन्शन दिलेलं आहे त्यांची इलिजिबिलिटी क्रायटेरिया वगैरे ते पण इथं अप्लाय करू शकता. ओके. चांगली अपॉर्च्युनिटी आपल्यासाठी असणार आहे. अपर एज लिमिटसाठी इथं व्हॅकन्सी असणार आहे. जनरल, ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी इथं आता जे असणार आहे इथं एज लिमिट 26 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. 1 जुलै 2025 पर्यंत आपलं एज लिमिट काउंट होणार आहे. ओके. जे की इथं दिलेले आहे कॅटेगरीनुसार पी-डब्ल्यू-डीसाठी, नॉन पी-डब्ल्यू-डीसाठी. जनरल ईडब्ल्यूसाठी 1 जुलै 1999 पासून 1 जुलै 1989 पर्यंत आपण अप्लाय करू शकतो. ओबीसी कॅन्डिडेटसाठी 1 जुलै 1996 पासून तर पी-डब्ल्यू-डीला 1 जुलै 1986 पर्यंत अप्लाय करू शकतो. तिथूनपासून अप्लाय करू शकतो. ओके. एस-सी-एस-टीसाठी अप्लाय करण्यासाठी 1994 पासून आपण अप्लाय करू शकतो नॉन पी-डब्ल्यू-डीमध्ये आणि इथं दिलेली आहे 1 जुलै 1984 पासून अप्लाय करू शकतो. ओके. एक सर्व्हिसमॅनला इथं दिलेली नाही गव्हर्नमेंट गाईडलाईन असणार आहे. ओके. आता याच्यामध्ये दिलेलं सर्टिफिकेशन ऑफ बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन, पासिंग मॅट्रिफिकेशन आणि हायर सेकंडरी सर्टिफिकेशन डेटा प्रूफसाठी आपल्याला लागणार आहे. आता मध्ये इम्पॉर्टंट डेट्स दिलेली आहे, जे की ऑनलाईन ॲप्लिकेशन चालू झालेलं आहे आपल्याला 5/9/2025 पासून तर आपल्याला 21/9/2025 पर्यंत फॉर्म भरून घ्यायची आहे. ॲडमिट कार्ड तुम्हाला भेटणार आहे 17/10/2025 ला आणि सीबीटी असणार तुमची 31/10/2025 ला. ओके. या वेबसाईटवरून आपल्याला रेग्युलर बेसिसवर चेक करत राहायचं आणि अप्लाय पण करायचं आहे. याच्यामध्ये गाईडलाईन वगैरे दिलेली आहे एस-सी, एस-टी, पी-डब्ल्यू-डी. ओके. ओबीसी यांच्या सगळ्या कॅटेगरीमध्ये ते आपण इथं गाईडलाईन वाचून घ्यायची आहे. एस-सी, एस-टीसाठी कॅटेगरी वाईज गाईडलाईन दिलेली आहे. त्यानंतर ओबीसी, एन-सी-एलसाठी दिलेली आहे, ईडब्ल्यूएससाठी आणि त्याच्यानंतर पी-डब्ल्यू-डीसाठी. ओके. हे आपल्याला बघून घ्यायचं आहे एकदा. आता याच्यामध्ये दिलेलं आहे फिजिकल फिटनेस. ओके. द प्री एम्प्लॉयमेंट मेडिकल एक्झामिनेशन गाईडलाईन दिलेली आहे, जी की आपल्याला फायनल सिलेक्शनसाठी आपल्याला जॉइनिंगसाठी मीटिंग असणारी फिजिकल फिटनेस आपली चेकआउट होणार आहे गाईडलाईननुसार. ओके. जे की इथं त्यांच्या इथं कॉर्पोरेशनमधून ते घेण्यात येते. ओके. ऑनलाईन ॲप्लिकेशन आपल्याला भरायचे आहे, जे की आपल्याला तिथं दिलेले आहे. सगळं सिलेक्शन प्रोसेस आपल्याला दिलेली आहे, जी की आपल्याला फर्स्ट आपल्याला सीबीटी टेस्ट असणार कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट. सेकंडमध्ये आपल्याला ग्रुप डिस्कशन जीटी आणि ग्रुप टास्क असणार आहे. ओके. म्हणजे जीटीमध्ये. ओके. आणि पर्सनल इंटरव्ह्यू थर्डमध्ये असणार आहे. असे आपल्याला 3 स्टेपमध्ये आपल्याला सिलेक्शन असणार आहे. कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट जे असणार मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला कॉम्प्युटर बेस्ड टेस्टमध्ये सीबीटीमध्ये 100 ऑब्जेक्टिव्ह टाइप आपल्याला मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहे. ओके. याच्यामध्ये डोमेननुसार इथं आपल्याला सब्जेक्ट असणार आहे. डोमेन नॉलेजचे 50 क्वेश्चन आणि जनरल ॲप्टिट्यूडमध्ये आपल्याला कॉम्प्युटर ॲप्टिट्यूडचे 20 क्वेश्चन, लॉजिकली रिझनिंगचे 15 क्वेश्चन, व्हेरिएबल एबिलिटी
और इंग्लिशचे आपल्याला 15 क्वेश्चन असे दिलेले आहे. ओके. असे 100 क्वेश्चनचे आपल्याला असणार आहे. 0.14ची निगेटिव्ह मार्किंग आहे. 0.25% निगेटिव्ह मार्किंग. याच्यामध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहे. याच्यामध्ये ड्युरेशन असणार आहे 150 मिनिट म्हणजे दीड तासाचा टाईम इथं 150 मिनिटाचा टाईम असणार आहे. ओके. 20 मिनिट आपल्याला इथं एक्स्ट्रा भेटणार पीडब्ल्यूडी कॅन्डिडेटला. ओके. त्याच्यानंतर दिलेलं आहे म्हणजे 2.5 तासाचा पेपर आपला असणार आहे. त्याच्यानंतर दिलेलं आहे आपल्याला इथं गाईडलाईन वगैरे पीडब्ल्यूडीसाठी. ओके. दिलेली संपूर्ण माहिती. ओके. आता सीबीटी आपल्याला इथं जी असणार आहे सिटीजचे नाव दिलेले आहे. जसं की इथं 1 पासून तुम्ही बघू शकता इथं 44 पर्यंत नाव दिलेलं आहे. जे की इथं स्टेटमध्ये आपल्याला अलग-अलग याच्यामध्ये असणार आहे. आग्रा, ओके, बठिंडा, अहमदाबाद, बेंगलुरू, बलाई नगर, भोपाल, चंदीगड, मोहाली, चेन्नई, ओके, कोलंब्रेट, कोल्लक, ओके, देहरादून असे आपल्या अलग वेगळ्या-वेगळ्या स्टेटमध्ये आपली इथं एक्झामिनेशन असणार आहे. 40 स्टेट दिलेले आहे. जे की आपण बघून घ्यायचं कोणत्या स्टेटसाठी आपल्याला अप्लाय करायचं आहे. ओके. शॉर्टलिस्टेड प्रोसेस जी असणार आहे याच्यामध्ये आपल्याला जी की आपल्याला महाराष्ट्रामध्ये बघायचं असेल तर मुंबई दिलेली आहे, नागपूर, पटना, मुंबई आणि नागपूर दिलेलं आहे. ओके. तर आपण इथं अप्लाय करू शकतो. त्याच्यानंतर आता इथं दिलेलं आहे शॉर्टलिस्टेडसाठी सीबीटी टेस्टवर आपल्याला इथं शॉर्टलिस्टेड केलं जाणार आहे. 100 मार्क्समधून आपल्याला किती मार्क पडतात त्याच्यानंतर आपल्याला जीटी होणार आहे आणि जीटी होणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आपल्याला इंटरव्ह्यूला पाठवणार आहे. इंटरव्ह्यूमध्ये जे असणार आहे आपल्याला जनरल ईडब्ल्यूएसला इथं सीबीटी टेस्टमध्ये 40% मार्क्स आलेले पाहिजे. सॉरी 40% आलेले पाहिजे. ओव्हरऑल आपल्याला ग्रुप एमध्ये, ग्रुप बीमध्ये आपल्याला सीबीटीमध्ये ए प्लस बी म्हणजे 45% आपल्याला इथं पाहिजे आहे टोटल. ओके. त्यानंतर कॅन्डिडेट एस-सी एस-टी कॅन्डिडेटला दिलेलं आहे इथं 35% याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे ए-बीमध्ये मिनिमम आणि 40% मार्क्स आपल्याला ए-बी सेक्शनसाठी. ओके. आणि पीडब्ल्यूडीसाठी पण असंच दिलेलं आहे. आता याचे डॉक्युमेंट रिक्वायर्ड असणार आहे जे की आपल्याला असणार आहे सगळे डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहे. जे पण आपलं क्वालिफिकेशन झालेलं सगळे डॉक्युमेंट आपल्याला इथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन टायमाला लागणार आहे. ओके. जे पण ओरिजिनल डॉक्युमेंट आहे झेरॉक्स कॉपी सोबत घेऊन जायची आहे. मेरिट लिस्ट जी असणार आहे तुमची इथं दिलेली आहे. त्यांनी जसं की इथं कॉम्प्युटर बेस्ड टेस्टमध्ये आपल्याला भेटले असणार 85%. ओके. 85% ग्रुप डिस्कशन अँड जीटीमध्ये 5% असणार आहे. 40% मार्क्स आपल्याला पाहिजे आहे. पर्सनल इंटरव्ह्यूमध्ये 10% वेटलेस म्हणजे इथे 40% मार्क्स पाहिजे आहे. ओके. आता कॉम्पिटिटिव्ह स्कोर दिलेला आहे इथं 45, 40 आणि 30. जनरल ईडब्ल्यूएस ओबीसीला 45%, एस-सी-एसटीला 40%, पीडब्ल्यूला 30%. ओके. आता याच्यामध्ये दिलेलं ॲप्लिकेशन प्रोसेस. ॲप्लिकेशन प्रोसेसमध्ये आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे. फोटोग्राफ, सिग्नेचर, लेफ्ट थंब, ओके. याच्यामध्ये अपलोड करायचे आहे. जे की आपल्याला इथं ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर आपल्याला चेक करून टाकायचा डेली बेसिसवर अपडेट वगैरे तर आपल्याला चेकआउट करत राहायच्या वेबसाईटवरून पण आपल्याला अपडेट वगैरे आली तर आपल्याला मेलवर इथे भेटते. डॉक्युमेंट अपलोड करायचे, फोटोग्राफ, सिग्नेचर, लेफ्ट थंब, हँडरायटिंग डिक्लेरेशन, फोटो कॅप्चर करायचा आहे. अशी इथे गाईडलाईन दिलेली आहे. छोटी-मोठी गाईडलाईन आहे. ओके. डॉक्युमेंटेशन अपलोड करायची जी की डॉक्युमेंट इथे दिलेली आहे. ओके. जी मी तुम्हाला आता साधा सांगितली. आता याच्यामध्ये पुढे गेल्यानंतर आता पेमेंट फीस भरायची आहे. आता ॲप्लिकेशन फीस जी असणार आहे ₹500 असणार आहे. ओके. ₹500 आपल्याला पे करायचे जनरल ओबीसी ईडब्ल्यूएसला आणि एस-सी-एस-टी पीडब्ल्यूडीला कोणत्याही प्रकारची इथे फी नसणार आहे. ओके. अदर कॅटेगरीला ₹500 प्लस जीएसटी. ओके. आता याच्यामध्ये दिलेलं आहे आता डॉक्युमेंट ऑफ कॉल लेटर आणि ॲडमिट कार्ड जे तुम्हाला वेबसाईटवरून आपल्याला इथं चेकआउट करत राहायचं आहे डेली बेसिसवर आणि आपल्याला इथे एक्झामिनेशनच्या नंतर 7-8 दिवसाआधी मिळून जातात. त्यानंतर आपल्याला इथं आयडी प्रूफ सोबत घेऊन जायचं आहे एक्झामिनेशनला जाताना. ओके. आपल्याला ईमेल ॲड्रेस आपल्याला पासवर्ड आणि रजिस्ट्रेशन नंबर मिळून जातो ईमेल ॲड्रेसवर आणि ह्याच्यावर. ओके. मेसेजवर. ओके. रिपोर्टिंग टाईम दिलेला आहे आपल्याला 4 तास आधी इथं चाललं जायचं आहे. ओके. 2 तास आधी पण गेलं चालतं आयडेंटिटी व्हेरिफिकेशनसाठी. एक डॉक्युमेंट कोणतं पण सोबत घेऊन जायचं. इंटरव्ह्यूला असो या सीबीटी टेस्टमध्ये असो, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर आयडी, पासवर्ड जे पण आपल्याकडे असेल. ओके. जेणेकरून तुम्हाला इथं लागणार आहे. एक्झामिनेशन आपल्याला जे असणार सेंटर्स कॅज्युअल त्याची माहिती दिलेली आहे. ओके. आता ते छोटी-मोठी माहिती आपण वाचून घ्यायच्या गाईडलाईन दिलेल्या आहे याच्यामध्ये. ओके. अशा पद्धतीने. ओके. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर जनरल इंट्रोडक्शन दिलेलं आहे. जे की तुम्हाला वाचायचं असेल ते वाचू शकता. ओके. अदर कॅज्युअल्स दिलेले आहे. त्याच्यानंतर इथं अनफेअर मेन्ससाठी तर दिलेले आहे अपडेट्स वगैरे. प्लेसमेंट दिलेले आहे. तर प्लेसमेंट इम्पॉर्टंट असणार आहे. डिपेंडिंग असतील कॉर्पोरेशनकडून जी असणार आहे प्लेसमेंट त्याच्यासाठी चांगली पॉझिटिव्हच्यामध्ये असणार आहे. ओके. प्रोसेसमध्ये दिलेले आहे आपल्याला. याच्यामध्ये आपल्याला डिव्हिजन्स वगैरे भेटणार आहे. मार्केटिंग डिव्हिजन झाले, पाईपलाईन डिव्हिजन झाले, बिझनेस डेव्हलपमेंट झाले असे डिपार्टमेंट भेटते आणि रिफायनान्स डिव्हिजन भेटू शकता. अशा पद्धतीने दिलेलं आहे. जॉइनिंग टाईम असणार आहे
सिलेक्टेड कॅन्डिडेटसाठी तर दिलेलं आहे त्यांनी. अपॉइंटमेंट झाल्यानंतर आपल्याला डायरेक्टली लगेच जॉईन होऊन जायचं आहे. पगार जो असणार आहे तुमच्यासाठी पगार इथं दिलेला आहे. कॅन्डिडेटला इथं पगार दिलेला आहे 50,000 ते 1,60,000 पगार असणार आहे. बेसिक आपल्याला पे असणार आहे 50,000पासून स्टार्ट असणार आहे. ओके, त्याच्यानंतर स्टार्टिंगला आणि आपल्याला याच्यामध्ये HRA, टी सगळं मिळून आपल्याला 1,60,000पर्यंत पेमेंट जाऊ शकतो. म्हणजे अप्रॉक्स तुम्हाला इथे पॅकेज जर बोलायला गेले तर 17,70,000चा पॅकेज इथं भेटू शकतो. चांगली अपॉर्च्युनिटी आहे. ओके, याच्यामध्ये सर्व्हिस बॉन्ड असणार आहे, जे की आपल्याला जनरल कॅटेगरीला 3,00,000 रुपये असणार आहे. EWS, ABC, NCL, SC, ST, PWDला 50,000 रुपये, 50,000 रुपीज. ओके, याच्यामध्ये दिलेलं आहे संपूर्ण माहिती आहे. जेव्हा आपण सीबीटी टेस्ट आपल्याला क्वालिफाय झाल्यानंतर आपल्याला रिअल फेअर मिळणार आहे. सीबीटी टेस्टला पण म्हणा, IC, ST, PWDला आणि इंटरव्ह्यूला पण भेटणार आहे. बाकीच्यांना भेटणार नाही. आणि ऑल कॅन्डिडेट आहे तर ग्रुप डिस्कशनला सेकंड AC भेटणार आहे. ओके, ऑल कॅन्डिडेटला इथं फक्त सीबीटी टेस्टला इथं फक्त SC, ST, PWDला भेटणार आहे. इथं आपल्याला सगळ्यांसाठी असणार आहे. ग्रुप डिस्कशन वगैरे इंटरव्ह्यूसाठी सेकंड ACचं. ओके, तर चांगली पॉझिटिव्ह असणार आहे. ट्रॅव्हल अलाउन्स वगैरे आपल्याला भेटणार आहे. ओके, त्याच्यानंतर इथं कॉन्टॅक्ट दिलेला आहे, जे की तुम्हाला क्युरीज वगैरे असेल त्या मेल ॲड्रेसवर तुम्ही इथं कॉन्टॅक्ट डिटेल करू शकता. आणि इथं दिलेली माहिती. ओके, एम्प्लॉयमेंट्स IOCLच्या वेबसाईट आपल्याला चेकआउट करता याचं वेबसाईट डेली बेसिसवर. ओके, तर याचे फॉर्म चालू झालेले 5/9/2025 पासून आपल्याला अप्लाय करून घ्यायचं आहे मित्रांनो. ओके, तर शेवटची दिनांक असणार आहे अप्लाय करण्याची, जे की इथं दिलेली आहे. आपण एकदा बघून घेऊया. कुठे गेली? ओके, 21/9/2025 पर्यंत अप्लाय करायचं आहे. 5/9/2025 ते 21/9/2025 पर्यंत. जर तुम्हाला काही डाऊट असेल या व्हिडिओ रिलेटेड मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला Instagram, Facebookला मेसेज करू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. PDF फाईल डाउनलोड करायचं असेल तर टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुप पण डाउनलोड करून ठेवा. त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके, अप्लाय करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. ओके, काही डाऊट असेल तर कधी पण मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा Insta, Facebookला मेसेज करा. व्हिडिओ आवडला असेल नक्की एक लाईक करायचा आहे. जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायचं आहे. चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉनला प्रेस करायचे. अशाच तुमच्यासाठी नवीन जॉब अपॉर्च्युनिटी घेऊन येत असतो. अशाच नवीन जॉब अपॉर्च्युनिटीसाठी आपण आता भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक यू.